तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलो आहे गावाला। भरपूर परीक्षा दिल्यानंतर आंब्याच्या ब्लॉग नंतर आंब्याचा ब्लॉग घेतला होता, त्याच्यानंतर आज गावाला ब्लॉग घेते। तर एक 2-3 दिवस राहणार आहे आपण गावाला। गावाकडचे ब्लॉग कंटिन्यू करा। गावाकडच्या ब्लॉगला व्ह्यूज जातात भरपूर। सबस्क्राईब करत चला आणि शेअर करत चला। आत्ताच एक 2-4 दिवसापूर्वी हे थोडे छोटे करडे झालेत आपल्या बकऱ्यांना। तर बघू आजचा दिवस कसा होतोय। शेतात पण जायचंय, बघू काय काम आहेत काय नाही। ब्लॉग कंटिन्यू करा। अगोदर घरचे काम करू, जनावरांना पाणी वगैरे पाजू, मग बघू शेतात काय काम आहे काय। सो कंटिन्यू ब्लॉग। मित्रांनो जनावर सोडले तर पाणी पाजायला, थोड्या वेळ इथं चरून देऊ, मग घेऊन जाऊ। इकडं काही येतं आणि इकडं काही येतं। पावसाचं वातावरण दिसतंय म्हणजे आज गरम होतंय लय, तर पाऊस येतोय असं वाटतंय। पाऊस येईन एखाद्या वेळेस, ऊन लय पडले तर बघू। तर मित्रांनो आता थोडं आपल्याला जनावर गेलेले आहेत पाणी पाजायला, थोडं साफसफाईचं काम चालू आहे इथं गोठ्यात। गाडी पण चार्जिंगला लावली, इलेक्ट्रिक गाडी आहे। चार्जिंग वगैरे करू, जेवण वगैरे करू आणि मग शेतात जाऊ। शेतात आपल्याला काम आहे, आपले जे आंब्याचे झाडे आहेत त्यांना पाणी घालायला आळे बनवायचे आणि खत टाकायचे, आणि अजून काही थोडेफार काम असेल तर ते पण करून घेऊ। तर ब्लॉग कंटिन्यू करा। आजी झाडायचं काम करू राहिले। तर मित्रांनो आता जेवण वगैरे झाले आणि इथंच आपल्या शेजारच्या वावरात आलोय। शेळ्यांना चरायला घेऊन थोडं आपलं गवत वगैरे होतं इथं। तुरी काही उगलेले आहेत मागच्याच पावसात पेरलेले, इथं चरू राहिले शेळ्या। आता इकडे बांधू राहिले आजी। झाडाखाली बसलोय, भरपूर गरम होते। पाऊस येण्याची शक्यता आहे 100% असं वाटतंय आता। तर ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, ब्लॉग कंटिन्यू करा। तर मित्रांनो थोड्या वेळ बसलो, शेळ्या वगैरे चारल्या जाता। इथं शेळ्यांना पाणी वगैरे दाखवतो। हे बघा इथं पाणी पाजू राहिलोय, आणि रानात शेतात जायचं जरा कॅन्सल झालंय थोडं। आपल्याला जायचंय आजोबांना दवाखान्यात घेऊन, तर आता तिकडेच जावं लागेल शेतात। आपण आज जमलं तर जाऊ, नाही तर उद्या जाऊ। तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा। तर मित्रांनो सगळे काम वगैरे झाले, मस्त सगळं शेवटचं काम राहिलं अशी भाजी त्याच्यासाठी आलोय। तेव्हा काही इथं पावसाचं थोडं पाणी साचलंय, तिथं पाणी पाजायला आणल्यात म्हशी आता। हवा पण लय सुटली आहे, पाऊस येईना पण हवा सुटली बरं। पाणी पाजायला आणलं होत्या राऊंड आणल्या तलावात थोडं पावसाचं पाणी आलं होतं, पूर्ण गोल राऊंड आणलाय। आणि आजोबा तिकडंच होते, त्यांना जास्त चालता येत नाही, त्यांना म्हणलं तिकडूनच पूर्ण पळत राऊंड आणलाय, आणि आता कशा बाहेर काढतोय।